लातूरचं राजकारण आणि राजकारणी कायमच राज्याच्या केंद्रबिंदू राहिले आहेत. मात्र आता हे पॉलिटिकल ग्लॅमर नाहीच होतंय याची जाणीव लातूरचे राजकारणी आणि लातूरकरांनाही होत आहे. विलासरावांचं अकाली जाणं, निलंगेकरांनी स्वतःला सीमित करणं आणि चाकूरकरांनी अलिप्त राहणं यामुळे लातूरच्या राजकारणाला आता नवीन दिशा मिळत आहे. लातूर म्हटलं की आठवतं तो लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आणि त्याच पद्धतीनं आठवतं ते लातूरचं पॉलिटिकल ग्लॅमर. याची सर्वप्रथम सुरुवात केली होती ती शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आणि त्यात वाढ केली ती शिवराज पाटील चाकूरकरांनी. 1980ला पहिल्यांदा विलासराव देशमुख यांनी लातूर मधून विधानसभेत पाऊल ठेवलं आणि त्यानंतर लातूर आणि विलासराव देशमुख हे समीकरण बनून राहिलं होतं. मात्र मागील निवडणुकीत त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी 89,000 मतांनी इथं विजय मिळवला होता. आज परिस्थिती वेगळी आहे. विलासरावांचं नसणं आणि त्यातच मोदी लाट यामुळे अमित देशमुख यांना आता स्वतःला सिद्ध करणं जरुरीचं आहे. युती तुटली, आघाडी फुटली आणि लातूरच्या निवडणुकीला रंगत आली अशी परिस्थिती आहे. अमित देशमुख हे विलासराव देशमुख यांनी केलेल्या कामाचा वारसा सांगतायत. शैलेश लाहोटी भाजपाचे ते आता यू घाटलेल्या गुजरात मॉडेल आणि नरेंद्र मोदी यांचा भविष्यातील विकासाच्या गोष्टी सांगतायत. त्याच पद्धतीनं शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी मुर्तुजा खान हे निवडणुकीला उतरतायत आणि ते सांगतायत की शरद पवारांनी अल्पसंख्याकांना लातूरमधून उमेदवारी दिली म्हणून मला निवडून द्या. भाजपानं शिवसेनेचा घात केलाय आणि या कारणासाठी शिवसेनेला निवडून द्या असं सांगत पप्पू कुलकर्णी मैदानात आहेत आणि हे सगळेजण आता लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नाला घेऊन लातूरकरांसमोर जात आहेत. लातूरमध्ये आज मितीला रस्त्याचा, पाण्याचा, कचऱ्याचा आणि त्याच पद्धतीनं बेरोजगारीचा प्रश्न आहे. MIDC डबघाईला आलेली आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आता हे सर्व उमेदवार मैदानात उतरले. महाराष्ट्र सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केली आणि काँग्रेसचं देशामध्ये सरकार असताना देशामध्ये जे कायदे पारित केले आणि जे सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीनं आम्ही पावलं उचलत आहोत. हे लोकसभेचे संदर्भ वेगळे आहेत, विधानसभेचे संदर्भ वेगळे आहेत. लोकसभेमध्ये जे मतदान झालं ते वेगळ्या विषयांवर मतदान झालं आणि विधानसभेमध्ये जे मतदान होणार आहे ते वेगळ्या विषयांवर मतदान होणार आहे. म्हणून लोकसभेची आणि विधानसभेची तशी आपल्याला तुलना करता येणार नाही. मला असं वाटतं की कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं आणि ही माणसं असा निर्णय का करतात, मला असं वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. आता मुद्दे कोणते घेऊन म्हणण्यापेक्षा मुद्देच मुद्दे आहेत इथं आमच्या लातूरमध्ये. आमच्या लातूरचं दुर्दैव आहे की आमच्या लातूर शहरामध्ये मागच्या 2, 3, 4 निवडणुका ह्या कचरा आणि पाणी या 2च विषयावर होत आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे इथं की 15-15 दिवसाला पाणी येतं, कचरा उचलला जात नाही. ह्या सर्वांची कारणे काय आहेत व कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत कसा निर्माण होऊ शकेल हा मुद्दा घेऊन आम्ही सध्या पुढे जाऊ लागलेलो आहोत. तसेच बेरोजगारीचा जो मुद्दा लातूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे की लातूर शहरामध्ये नाही होय करत 10,000 सुशिक्षित बेरोजगार तरुण इथं लातूर शहरात फिरतात. जिल्ह्याचं मी बोलत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये जी अमित देशमुख जे काय करत आहेत हे निव्वळ जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत आहेत. कारण त्याचं असं आहे की पाण्याच्या विषयामध्ये सुद्धा आता अमित देशमुखला 5 वर्षानंतर जाग आलेली आहे की आम्ही भंडारवाडीहून पाणी आणतो, आम्ही मन्याडून पाणी आणतो. पण मग 5 वर्ष अमित देशमुख करत काय होते. आम्ही विकासाचा मुद्दा पुढे घेऊन चालवत आहेत. सुंदर व स्वच्छ लातूर हे एक आमचा मुद्दा आहे. त्यानंतर औद्योगिकरण आणि बेरोजगारांना संधी, बेरोजगारांच्या हाताला रोजगार आणि शाश्वत पाणी पुरवठा योजना, अद्ययावत उद्याने, अद्ययावत नाट्यगृह, स्विमिंग पूल आणि लातूरचा सर्वांगीण विकास हे मुद्दे आम्ही घेऊन पुढे आलेलो. लातूरमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची ताकद जी आहे ती 10 नगरसेवकाच्या आसपास सीमित झालेली आहे. मोठ्या प्रमाणात ताकद नाहीये. तर नेमकी आता कशा पद्धतीनं तुम्ही राजकीय गणित घालता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद लातूर शहरात, लातूर विधानसभा मतदारसंघात अगोदरपासूनच आहे. जरी आमचे जी आता कमी जरी नगरसेवक असले तरी आमचं मतदार इथं फार मोठ्या प्रमाणावर आहे. इथली लढत आता बहुरंगी झालेली आहे. त्यामुळे त्याचा फायदाही मला होणार आहे आणि ज्या प्रकारे मागल्या आमदारावर इथली जनता असंतुष्ट आहे त्याचा फार मोठा फायदा मला आहे. लातूर शहर विधानसभेमध्ये अनेक मुद्दे आहेत जी मी निवडणुकीत सामोरे घेऊन जातोय. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की लातूर शहराला 15 दिवसाला एकदा पाणी मिळतो आणि महिन्यात फक्त 2दा पाणी मिळतो.
तर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. दुसरं, आज लातूर ही कचऱ्याचं ढिगाऱ्याचं लातूर झालेलं आहे. पूर्ण लातूर शहरामध्ये कचऱ्याची ढिगारे पसरले आहेत, जेणेकरून आरोग्य धोक्यात आलेलं आहे लातूरकरांचं. आणि तिसरं आहे की युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी फार वाढलेली आहे. हे 3 प्रमुख मुद्दे आहेत माझ्या समोर लातूरच्या विकासासाठी. युती आणि आघाडी तुटल्यानंतर आता लातूरच्या राजकारणाला चांगलंच वळण लागलेलं आहे, रंगत वाढत आहे. अमित देशमुख यांच्यासमोर आता भाजपाचे शैलेश लाहोटी, शिवसेनेचे पप्पू कुलकर्णी, एनसीपीचे मुर्तुजा खान यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. कोण किती मतं घेणार यावर आता राजकारणाचे गणित अवलंबून आहेत. आणि एकूणच अमित देशमुखांना विलासरावानंतर ह्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची ही निवडणूक आहे. त्याच पद्धतीनं भाजपाला ही जागा पुन्हा एकदा भाजपाचा गड आहे असं सांगत खेचून आणायची आहे. या सर्व परिस्थितीत लातूरचं राजकारण नेमकं काय वळण घेणार असे अनेक प्रश्न आता सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. कॅमेरामॅन मोहम्मद सामीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.